हे संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर रेताळे संघ आपण सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. चांगला क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. 4 दिवसांची ही स्पर्धा आणि उद्या सर्वांसाठी विनामूल्य सेवा जेवणाची सोय या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं, केपी सरांच्या वतीनं, त्याचप्रमाणे गौतमजी पाटील असतील, विकास पाटील असतील, या सर्वांच्या माध्यमातून केलेली आहे. पाहुण्यांचं शुभ आगमन. क्रिकेट आणि सावध गावामध्ये हे जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटर या गावातून घडले गेले आणि अजूनही घडत आहेत. आणि पाहू शकाल सावध गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय एकनाथजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी जेव्हा जेव्हा एकनाथ पाटील यांना बघतोय ना तेव्हा मला एकच वाक्य आठवतोय, माती तुमची डंपर आमचे, असा त्यांचा व्यवसाय आहे. वेलकम मामा, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि जाऊया आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये. तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू सो मच आणि सुस्वागतम एकनाथजी मामा, एकनाथजी सेठ पाटील 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 एकत्र आले आणि सावध गावचा पाहता पाहता फार मोठा विकास झाला. त्यातीलच आपले एकनाथ सेठ पाटील, कचू सेठ पाटील, गौतम सेठ पाटील, विकास सेठ पाटील, कैलास पाटील, लखन पाटील, काय किती म्हणायचं पाटील पाटील. ही पाटील की गावाची आहे. सरजी श्यामजी कितना रन लिया अभी? 3. ओके. तर सामना इथे सुरू झालाय. पेशकश सुरू झाली आहे. विलास आणि नितीनची जोडी. नितीन चौधरी विथ विलास आणि गोलंदाज एश आहे. पहिल्या चेंडू ते 3 धावा आल्या आणि यशस्वी व्यक्तिमत्व आपले कचू सेठ पाटील, संजय मिठाईवाला, संजय सेठ बुधाजी पाटील आपल्यामधून निघून गेले. भाऊ आणि भावाच्या नावाचा उजळा नेहमीच होत राहावं त्यासाठी स्पर्धा आणि त्यासाठी संजय मिठाईवालाने अनेक ब्रँचेस ओपन केलेत. जसं एखाद्या झाडाला आपण एखाद्या झाडाचं बी पेरलं आणि ते झाड उगवतं आणि नंतर त्या फांद्या जशा पसरतात कल्पवृक्षाप्रमाणे, तसं आता संजय मिठाईवाला एक आमची कुठेही शाखा नाही असं म्हणायचीच वेळ नाहीये. आता येणाऱ्या काळामध्ये आमची प्रत्येक ठिकाणी शाखा असेल असे संजय मिठाईवाला. जिभेची चव कोणाला पण आपल्याला अनावर होत असते, तिला आपण रोखता येत नाहीये. चवीचे भुकेला असतो आपण आणि त्या चविष्ट मिठाईसाठी आपण नक्की संपर्क साधायचा. संजय मिठाईवाल्याकडून एकदा आपण स्वस्त आणि मस्त दरामध्ये मिठाई घ्या आणि आनंद घ्या. तसं पाहता माहिती अशी मिळते की इसवी सन 500 वर्षापूर्वी मिठाईचा जन्म झालाय. तेव्हा फक्त 5च पदार्थ भारतीय संस्कृतीमध्ये नोंदीत होते, ते सांगतो तुम्हाला. त्यामध्ये पहिली साखर, दुसरा गूळ, तिसरा तेलम, चौथा गुळ आणि 5वा मीठ. अशा पदार्थांना एकत्र करून मिठाई तेव्हा जन्माला आली होती. आणि त्यानंतर आता फळांचा रस, फळांचा सारस जे असेल ते आपण सार, या सर्व गोष्टी आता तेल, तूप, लोणी सगळं एकत्र करून आता अनेक मिठाई बनवली जातात. आणि मी तर म्हणतो की मला अभिमान वाटतो कचू सेठ आपला की मारवाडींना टक्कर देणारी संजय मिठाईवाला आपल्याकडे आहे. जसे त्यांची मोनोपोली, आपण त्यांना सुद्धा चांगलेच म्हणतो, हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाहीये. परंतु त्याच्या आधीच्या काळामध्ये अधिराज्य त्यांचं होतं, परंतु सावध पुत्राने असं काय दाखवून दिलं की आपण सुद्धा कमी नाही, आपण सुद्धा या बिझनेसमध्ये आगेकूच केली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की बिझनेस करण्यामध्ये कधीच मागे पुढे बघायचं नसतं. मित्रांनो, तुम्ही बिझनेसचा एक मनामध्ये पुढाकार घ्या, मनामध्ये तयार करा बिझनेस. तुम्ही संजय मिठाईसारखं पुन्हा नाव रोशन करू शकता. असं कधीच म्हणायचं नसतं की त्यांची मोनोपोली आहे, यांची मोनोपोली आहे. सर्व आपलेच आहेत, सर्व भारतीय आहेत. परंतु आपला मराठी माणूस मागे होता अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आणि त्या माणसाने इथे मोठी उत्तुंग भरारी घेतली. एकदा टाळ्या सुद्धा संजय मिठाईवाला या ब्रँडसाठी. हा मिठाईवाला भारतभर पसरेल आणि आउट ऑफ भारत सुद्धा जाऊ शकेल. आणि जसं KFC आहे असं मोठमोठे ब्रँचेस त्यांचे असतील, जसं मॅकडॉनल्ड्स आहे, असे ब्रांचेस तयार होतील आपल्या संजय मिठाईवाल्याच्या. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. यावेळेला पूल केलाय, सक्सेसफुल आहे, परंतु दुःखदमय घटना की तिथे एकच मिळणार. फटका आनंददायी होता, परंतु तिथे डिक्लेअर झोन असल्या कारणाने एक सिंगल मिळते. धावसंख्या फुललेली आहे 13 वरती, 13 ऑन द बोर्ड. आपण मराठी माणूस, थोडक्यात इंडियन संस्कृती असलेला माणूस, कुठे पण स्वतःला कमी लेखायचं नाहीये आणि आपले कोणी दुश्मन पण नाही असं समजायचं असतं. मी थोडंसं तुम्हाला तात्विक सांगतो गोष्टी की आपण सुद्धा बिझनेसमध्ये पुढाकार घ्या. जसं आता आपले एकनाथ मामा आले की तुमची माती आमचा डंपर, हे सुद्धा चांगला बिझनेस आहे. डेव्हलपर्स त्याला म्हणतात, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणतात, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स म्हणतात. कुठल्या पण क्षेत्रामध्ये माघारी घ्यायचं नाहीये.
आपण अनेक बिझनेस दुसऱ्यांच्या ताब्यात दिलेले, दुसऱ्यांच्या म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र, पण आपण ते बिझनेस आपल्या ताब्यात पण घेऊ शकतो आणि आपला वेगळा ठसा उमटवू शकतो. याचं आपल्याला एक उदाहरण जिथं जागतं म्हणजे आपले संजय मिठाईवाला. नक्कीच मला सुद्धा अभिमान वाटतो, कारण आपण अनेक वेळा त्या सावध नाक्यावर मिठाई नेत असतो आणि एक चांगली चव आहे आणि चांगली प्रतिस्पर्धा निर्माण करणारी ब्रँड एक आपल्याला तयार केलेले आहे कचूसेठ पाटील यांनी. खूप मला असं वाटतं, पण क्रिकेट सुरू आहे त्याच्यामुळे मिठाई यावरती मी एक चांगला एक निबंध सुद्धा तुम्हाला सांगू शकतो, पण तू नको जास्त आपल्याला अतिशयोक्ती करायची नाही. धावसंख्या बघा इथे 13 वरती, 13 ऑन द बोर्ड, 0 बाद, एकही गडी बाद नाही. नितीन खेळतो 3 वरती, विलास खेळतोय 9 धावांवरती. षटकार आलाय विलासच्या बॅटमधून. चांगला मुकाबला होण्याची दाट शक्यता, हवेचा प्रभाव वाढलाय आणि क्रिकेटचा प्रभाव सुद्धा वाढत चाललाय. जसे स्पर्धा पुढे सरकत आहे तशी रोमांचकता या स्पर्धेने वाटली. यावेळेला पाठीमागे गेला आणि ते हॅमरचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कवच्या डोक्यावरून जात असताना डीप मध्ये फिल्डर येतो वेगाने, तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग मिड द विकेट. जसा वेग धारण केला आमचे कचूसेठ पाटील साहेबांनी संजय मिठाईवाला, जसं योगी सरांनी व्यक्त सांगितलं की अंबाडी नाका असेल, कवाड नाका असेल, आपला सावध नाका असेल, वडपे नाका असेल, असे नाके पकडले. जसं बिकानेर, आपण पण आमच्या टिटवाळामध्ये 4 बिकानेर झाले एकाच टिटवाळामध्ये, आधी एकच होतं असं आहे. तर मी म्हणतो की येणाऱ्या कामामध्ये आमच्या टिटवाळात सुद्धा आमचा कचूसेठ पाटलांचं एक ब्रँड असेल आमच्या संजय मिठाईवाल्याचं. नक्कीच वेलकम कचूसेठ इन द टिटवाळा. टिटवाळा सुद्धा फार मोठी प्रगती करते, चांगली लोकसंख्या वाढते आमच्या परिसरामध्ये, आपल्या परिसरामध्ये. आपलंच टिटवाळा आहे, सर्वांचं आहे. गणपती बाप्पा मोरया. धावसंख्या 15 वर, 15 ऑन द बोर्ड. हो, या सुद्धा कट केलाय, अपिश कट पाहतो आपण. डीप कव्हरच्या दिशेने वेगाने फिल्डर धावतोय आणि चेंडू सुद्धा दांडण करत जातोय, अगदी कडेला पकडला जातोय. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण होण्याच्या मार्गावर. सन्मान्य रणजित सेठ पाटील, आम्ही आपला सुद्धा पाहतोय, आपलं हार्दिक स्वागत. या वेलकम. 1 शॉट, येस. पंचांनी तिथे पाहिलं, 1 धाव कमी इथे अधोरेखित केली जाईल. 3च्या ऐवजी 2च धावा इथे आपण जोडतोय आपल्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली ती 17, 17 ऑन द बोर्ड. रणजित सेठ पाटील, आपलं हार्दिक स्वागत. या ऑलरेडी आमच्याकडे बरेच पाटील आहेत, तुमचं पण एक ऍडिशन पाहिजे आम्हाला. पाटील फार महत्वाचं नाव आहे. अनेकांना पाटील की हवीशी वाटते, अनेकांनी नामकरण केलं, आडनाव बदलली पाटीलकीसाठी, आणि त्यांचं कार्य सुद्धा तसंच असतं. पाटीलकीच्या स्टाईलने ते पुढे सरकत असतात आणि आपला नावाचा ठसा अबाधित ठेवत असतात. असे आमचे एकनाथ मामा सुद्धा आलेत आपल्यामध्ये, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. धावा 1 पुढे. 18 वर आपण पाहताय संजय स्मृती चषक, ज्या नावाचा उजाळा होण्यासाठी दरवर्षी आपण श्रद्धांजली वाहतो एक प्रकारे. त्यासाठी या स्पर्धेची आमची आयोजन समिती पुढाकार घेत असते आणि त्यांचं प्रयत्न, त्यांची मेहनत आणि आम्हाला अनेकांचं आभार लाभतं या स्पर्धेसाठी. इथे पुन्हा एकदा स्लॉकचा प्रयत्न होता, चेंडू अगदी बॅटच्या कडेला मिडल झाला होता आणि तिथे बघा डिक्लेअर झोन मध्ये जात असताना बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने सिंगलसाठी, सिंगलने धावा अलगदपणे उडी मारत असताना 19 वर, 19 ऑन द बोर्ड. 19 धावा. जीवनाच्या या पटलावरती आपलं असं काय कार्य करा की लोकांनी तुम्हाला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर शोधलं नाही पाहिजे, तर तुम्हाला कुठे शोधलं पाहिजे? गुगलवरती सर्च केलं पाहिजे की कोण आहे संजय मिठाईवाला. नाव टाका, फक्त क्लिक करा, तुम्हाला नाव येईल सगळं. कचूसेठ बुधाजी पाटील, प्रोप्रायटर, मॅन फ्रॉम सावध. हे कार्य केलं पाहिजे, त्याला म्हणतात प्रगती, त्याला म्हणतात यशाला गवसणी घालणं. फार महत्वाची गोष्ट आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही प्रबळ असली पाहिजे, ती तुमच्या हरण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. म्हणून क्रिकेटमध्ये सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही मनाने जिंकलेले पाहिजेत. रणाने हरलात तरी चालेल, मनाने हरलेला पुन्हा कधी जिंकू शकत नाही. म्हणून म्हणतात की मन में हारा हुआ इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता, मैदान में हारा इंसान वापस से जीत सकता है. म्हणून मनाने जिंकायचं, रणाने हरलात तरी चालेल, आपोआप रणाने जिंकू शकता. फार मोठी गोष्ट आहे. धावसंख्या 21 वर, 20 उडवलाय. हाफ वॉली अगदी उंच जातोय आणि काऊकडच्या जवळ झेल टिपला जातोय. तिथे बरेचसे झेल टिपले गेले, ती जागा लकी आहे. किशोरने पण टिपले तिथे झेल, ऋतिकने पण टिपले आणि इथे हा सुद्धा टिपतोय. सुंदर झेल, बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज सागर, स्मशान शांतता पसरली आहे.
डीजे पण शांत, पब्लिक पण शांत. कदाचित पाठीराखे जास्त आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. जो संघ आहे वालसिन, त्यांची स्पर्धा सुद्धा 4, 5, 6, 7 तारखेला सरांनी डिक्लेअर केली, योगी सरांनी. कमिंग सून. इथे धावसंख्या 20 असताना 2 षटकं सुद्धा समाप्त झाली. या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला रोहितने. त्याच्या आधी यशने 13 धावा दिल्या होत्या, म्हणजे चांगलं कमबॅक केलंय बॉलिंगच्या माध्यमातून. सावधगावचे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक सर्वांनी यायचे. आपली स्पर्धा आहे. या बाबांनो, काकांनो, मामांनो सर्वांनी या. आपल्याला सर्व बोलवतात, आपले आयोजक मंडळ, आपली पोरं बोलवतात. या, आपली स्पर्धा आहे आणि या स्टेजची शोभा वाढूया आपण. या, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकता हेच बळ असतं. एकीचं बळ असलं की आपल्याला प्रगती करायला अवघड होत नाही. म्हणून एकता फार महत्वाची आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकता असेल तर ती गावं, तो देश, ते कुटुंब, ती माणसं प्रगती करू शकतात. फार चांगली गोष्ट आहे. 20 धावा. इथे धावसंख्या प्रगती पथावरती जाईल का बघायचे. धावा तर चांगल्या आहेत, 10ची सरासरी आहे. 4 षटकांचा मुकाबला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ करेल गोलंदाज विशाल. जरा फास्ट खेळा प्लीज. चारे बाजूला प्रेक्षक. सकाळपासून अनेकांनी जागा पण सोडली नाही. आपण तेच शर्ट्स पाहतोय, टी शर्ट्स पाहतोय, काही जागेत बसलेत, हल्ले सुद्धा नाहीत. चांगलं प्रेम आहे. संजय स्मृती या चषकावरती पाहतो आपण. ड्राईव्ह केलाय खोल टप्प्याचा. हा अगदी ओव्हर पिच होता. जमीनला गुदगुदल्या करत जात असताना मिड ऑनला तिथे कव्हर केला. त्या दरम्यान तितक्याच वेगाने, एकनाथ मामाच्या बैलाच्या वेगाने ही धाव कंप्लीट झाली. मामा, बैलाचं नाव काय मामा? बैलाचं नाव धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट. आई गावदेवी वालसीन संघ पाहतो आपण, जो बॅटिंग करतोय. आणि स्वामी समर्थ सोनाले संघ. आणि क्वार्टर फायनल मध्ये दिमाखामध्ये एंट्री मारली जगनसेठ पाटील साहेबांच्या संघाने. जानुसपस इताडे ए संघ ज्याने पुढे 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय अगदी दिमाखामध्ये. फोर द विकेट खूपच बाहेर टाकला असं पाहतात पंच श्याम कराळे सर, आणि त्यांनी दर्शवले सुद्धा. वाईड आहे. अवंत धाव मिळते. धावसंख्या फुलेल 22 वर. डबल 2 ऑन द बोर्ड. 1 गडी बाद. संत गतीने सुरू असलेला सामना. पहिल्या इनिंग मध्ये संत गती असते, परंतु नंतर क्लायमॅक्स सुरू होत असतो जेव्हा धावांचा पाठलाग करायला सुरुवात होते. पण इथे सुरुवात केली, हात खोललेत, ओव्हर पिच होता, त्याला लॉफ्ट करायचा प्रयत्न, सरळ स्टेट डाऊन दी ग्राउंड, झेल टिपलाय आणि फलंदाज इथे अजून एक बाद होतोय. धक्का क्रमांक 2. झालं. स्ट्रोक चांगला होता, परंतु टायमिंग नीटचा साधता आला नाही. जास्त डोकं वर गेलं. फॉलो थ्रू बॅटचा नीटचा जमवता आला नाहीये. जो संगम पाहिजे, टाइम सिलेक्शन, शॉट सिलेक्शन आणि तुमचं नजर, ह्या गोष्टी जेव्हा एकत्र नीटच्या येत नाही तेव्हा आपल्याला पॉझिटिव्हली फटका पाहायला मिळत नाही. थोडासा मिस टायमिंग झाला आणि सुंदर जज करून समोर झेल टिपला अगदी स्क्रीनच्या समोर. बॉलरच्या डोक्यावरून जात असताना विकेटचं पतन. नवीन बॅट्समन आकेश ऑन द स्ट्राईक. चेंज ऑफ पेस, थोडासा फुलर लेनचा चेंडू टाकला, परंतु गती परिवर्तन केला होता. वेगान तोच फिल्डर येतो जे झेल टिपला. अटॅकिंग फिल्डिंगच्या इराद्यामध्ये आला, परंतु तिथे चेंडू जसा निसटला तशी दुसरी धाव घेण्याची पूर्णपणे संधी प्राप्त झाली. त्या संधीचं सोनं केलेलं आहे. या ठिकाणी आलेल्या संधीचं सोनंच करता आलं पाहिजे मित्रांनो. आयुष्यामध्ये कधी सोन्यासारखी संधी येतच नाही, वाट बघायचीच नाही. आलेल्या संधीचं सोनं कसं करता येईल हाच प्रयत्न जो करतो तोच विजेता ठरतो. म्हणून म्हणतात की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो.
आणि जो संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हटलं जातं. म्हणून संजय मिठाईवाला केपी सरांकडे संधी आली की आपल्या ब्रँचेस आपण वाढवल्या पाहिजेत आणि ते संधीचं सोनं करतायत. भल्या भल्या ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी त्यांना आता मागणी सुद्धा आहे. जसं मी म्हणालो की सर आमच्या टिटवाळाकडे पण या, 100% चांगला बिझनेस तुमचा फैलावेल अजून. आणि अनेक जण त्यांना म्हणतील सुद्धा माझ्यासारखेच. प्रत्येकाला अभिमान आहे, आपली माणसं आणि आपली माती, त्यातली आपण आपल्या मातीतली माणसं आहोत. एकमेकांना आपण साथ दिली पाहिजे. धावसंख्या बघा साथ देत असताना 25 वर सिंगल डबल हे पुढे जात आहे. खेळतात मैदानामध्ये आकेश आणि विलास ओपनिंगला आलाय. पुढे आला होता, नीटचं चेंडूला पट्ट्यात घेतल्याने बॅटच्या आणि तिथे पंच न्याहाळतायत. विकेट किपरने सुद्धा घाई गडबड नाही केली. असं वाटेल की अंडरआर्म फेकी करेल, पण नाही. कदाचित ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते की आपल्याला तो बॅट्समन अजून मैदानामध्ये पाहिजे, कारण त्याचं टायमिंग स्ट्राईक रेट फार कमी दिसतोय असं पाहिलं असेल विकेट किपरनी. स्ट्राईक रेट सुद्धा महत्वाचं आहे की तुम्ही किती चेंडूमध्ये किती धावा करतायत, केल्यात, तुम्ही किती वेळ खेळपट्टीवरती आहेत हे सुद्धा पाहिलं जातं समोरच्या प्रतिस्पर्धी संघाकडून, आणि त्यानुसारच तुम्हाला ते आऊट घ्यायचं की नाही प्रयत्न करत असतो. हा सुद्धा रणनीतीचा भाग आहे. इथे चेंडू पायाच्या जवळ टाकलेला, अगदी बुंद्यामध्ये होता, त्या ड्राईव्ह केला, अगदी खोदून काढला. लॉंग ऑनला चांगलं कव्हरिंग पुन्हा एकदा झालंय. फेकी झाली आहे, सिंगल कम्प्लीट सुद्धा झाली आहे आणि ओव्हर सुद्धा कम्प्लीट झाली. तिसरी ओव्हर कम्प्लीट झाली. धावसंख्या बरोबर आपण पाहताय 26 वर 2 गडी बाद. या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल जानुस्पज इताडे ए संघाविरुद्ध क्वार्टर फायनल मध्ये. जय हनुमान इताडे येस, जय हनुमान इताडे आणि दौलत म्हणजे जगनसेठ पाटील साहेबांचा संघ पुढच्या फेरीत गेलेला आहे, ते क्वार्टर मध्ये गेलेले आहेत. यातील विजेता जय हनुमान इताडे विरुद्ध 2 हात करेल याची नोंद घ्या. तर जय हनुमान इताडे संघाने कुठे जायचं नाहीये, जवळपासच थांबायचं आहे. चला खेळ सुरू करा पटकन. थंडी सुरू झाली. पहिले 2-3 दिवस चांगलं धुकं पडलं होतं. अनेकांनी ब्लँकेट्स स्वेटर्स घेतले आणि गायब झाले. निसर्ग पण लपाछपी खेळतोय आणि पाऊस तर 7वा महिना लागला होता. असं वाटलेलं की 30+ पण करून जाईल की काय, पण अजून भीती वाटते, कारण थंडी गायब झाली म्हणजे पुन्हा येऊ शकतो अवकाळा. अनेकांना आता आपल्या परिसरामध्ये शेतीचं नुकसान झाल्यानं भरपाई मिळते, तर फॉर्म भरून घ्या ऑनलाईन, हे सुद्धा सांगतो. धावसंख्या 26, 2 गडी बाद. 3 षटकं समाप्त. फुल टॉस होता. बॅटचा फेस ओपन केला, फक्त दिशा दिली कव्हर पॉइंटच्या दिशेने. मोठा रिस्की फटका मारण्याचा प्रयत्न नाही केला गेला. रिस्क घेतली पाहिजे. आता फेसबुकचे जनक मार्क झुकरबर्ग यांचं वाक्य आहे की तुम्ही आयुष्यामध्ये जर रिस्क ना घेतली तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. म्हणून म्हणतात की रिस्क ना लेना ही सबसे बडा रिस्क होता है. रिस्क घेतली पाहिजे. मोर रिस्क मोर प्रॉफिट. बिझनेस सांगतोय आपल्याला. जितका मोठा फायदा पाहिजे असेल तितका मोठा तुम्हाला रिस्क जोखीम पत्करावं लागेल. ती वेळ आता आली. इथे मात्र रिस्की बॉलिंगचा प्रयत्न केला, जास्त जोर दिला आणि पंचांनी सांगितलं की स्वेअर मारा आहे. खूपच लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर धावेने धावसंख्या फुलते आणि धावा झाल्यात त्या आता 27. 28 धावा, करेक्शन करा, 28. आपटी दिली परंतु उचलता आलं नाहीये. परवणी आली होती आधीच्या मॅच मध्ये सुद्धा. योगी असताना तिथे दौलतला काय लुझर 1 भेटला होता, आकाश घोडेचा चेंडू. आणि बघा ते दुर्दैव की तो फटका मारता आला आणि सेकंड बॉल मध्ये झेल देऊन बसला. याच गोष्टी असतात कधी कधी. म्हणतात ना की जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे झालं ते चांगल्यासाठी झालंय, जे होईल ते पण चांगल्यासाठी होईल. नियती आपल्याकडून काही गोष्टी हिसकावून घेत असते आणि काही गोष्टी आपल्या दुसऱ्या हातामध्ये सुद्धा देत असते. म्हणून प्रयत्न अपुरे करायचे नसतात. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न सोडायचे नसतात. हार मानाची नसते. पुढे आले, हॅमट केला चेंडूला वेगाने, तिथे फेकी झाली, चांगला थ्रो, रॉकेट थ्रो आणि फलंदाज रनआउट बाद. तिसरा धक्का लागतोय. कोणाला घाबरत नाही.
ऑलरेडी आला होता तो आऊट झाला आणि आता विलाच्या सोबतीला आवेश आलेला आहे. परंतु काय तो थरार बघितला आपण, किती जबरदस्त तो क्लायमॅक्स होता. ती धाव काढण्याचा प्रयत्न, रॉकेट थ्रो आणि लगेचच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये गोलंदाजाने ती चपळाई दाखवली आणि ते विकेटचं प्राप्तीकरण केलं. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, उचलण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या हँडल जवळ चेंडू तिथे लागला आणि विकेट किपरने स्वतःला झोकून दिलं. जान जाय पर वचन ना जाय. वाह, व्हॉट अ कॅच. स्वतःला तिथे पाडून घेतलं, परंतु मी झेल सोडणार नाही. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. फलंदाज झेल बाद. त्या दगडावरती, त्या खडकावरती काही न जुमानता, काही न पाहता माझं लक्ष फक्त झेल घेण्याचं आहे. मला माहिती नाही खाली काचा आहेत की काटे आहेत. मी फक्त लक्षाकडेच पाहणार आणि त्यांनी ते लक्ष साधलं. याला म्हणतात तुमचं ध्येयाकडे नजर ठेवून तुम्ही तुमची पावलं टाकली पाहिजेत. तुम्ही पुढे सरकलं पाहिजे, सरसावलं पाहिजे. इथे पुढे सरकला आणि तिथे शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडूला अगदी उचलण्याचा प्रयत्न केला वेगाने. फिल्डर पुन्हा एकदा रॉकेट फेकी करतोय. काय जबरदस्त कव्हरिंग. एक सेकंड पण चेंडू आपल्या हातात ठेवत नाहीत. याला म्हणतात अगदी फास्ट क्रिकेट. मिस्टर मयूर आहे तो. सॉलिड अगदी लेफ्ट हँडनी फेकी करतोय. चिमुकला खेळाडू, कमी वयाचा खेळाडू, परंतु काय त्यांनी लक्ष वेधून घेतलंय. आधीचा सुद्धा रनआउट त्याच्यामुळेच मिळाला आणि आता सुद्धा त्याने अगदी फ्लॅट तिथे फेकी केली. एका धावेती ब्रेक लावणं गरजेचं झालं. 31 धावा. हो 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 हो, इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, टप्पा पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. अशा प्रकारे सर्व निर्धारित 4 षटकं समाप्त झाली मित्रांनो. आणि धावसंख्या आहे आई गावदेवी वालसिन संघाची 4 गडांच्या मोबदल्यामध्ये 31 32चं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी टीम स्वामी समर्थ सोनाळे पुढे. 32 टू विन. विलास शेवटपर्यंत थांबला. नितीन सुद्धा चांगल्या 14 धावा करून बाद झाला. सागर स्वस्तात गेला. अकेश पण 4 धावा काढून बाद झाला आणि आवेश आणि सुजल होता शेवटी. आणि बॉलिंगचा जर विचार केला तर पहिलाच एशच्या षटकामध्ये 13 धावा दिल्यानंतर त्यानंतर चांगला कमबॅक केला तिन्ही पण गोलंदाजांनी. रोहित, विशाल आणि मंगेश या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आणि मस्त कमबॅक केला आपल्या सोनाळे संघासाठी. तर जाऊया आपण डीजे कल्पेश किंग कडे. मस्त उद्या गाणी. साठी ते आपल्यावर रजा घेत आहेत. पुन्हा येतीलच ते उद्याच्या सेशन मध्ये, फायनल मध्ये. संजय मिठाईवाला, कचुसेट पाटील त्यांच्याच भावाच्या नावाची स्पर्धा आहे. ती सुद्धा तुम्हाला माहिती आम्हाला, आम्ही योगी सर पण देत आहेत, मी पण देतोय की संजय हे त्यांचे बंधू होते. संजयजी बुधाजी पाटील ते आपल्यामधून निघून गेले. त्यानंतर आपण त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा नेहमी आयोजित करत असतो दरवर्षीप्रमाणेच. आणि यावर्षी सुद्धा स्पर्धेला अनेकांनी पसंत दिली आणि ही स्पर्धा लोकप्रियतेचं उंच शिखर गाठत आहे. त्याचं कारण की नियोजनबद्ध आयोजन आणि अनेकांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलं, सहकार्य दिलं. त्यामधील KP सर असतील, एकनाथजी सर असतील, पूर्णपणे आमचे सेवस्टार मंडळी असतील, आजूबाजूचे सर्व बिझनेसमॅन असतील, समाजसेवक असतील, सर्वांनी आम्हाला मोलाचा पुढाकार घेऊन इथे हातभार दिला आणि ही स्पर्धा आपण अगदी दिमाखामध्ये आपल्या खांद्यावरती घेऊन चाललोय. तर पहिली इनिंग समाप्त झाली आणि आता धावांचा पाठलाग 32 इतक्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 32चं टार्गेट गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये येत आहे स्वामी समर्थ सोनाळे संघाची. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक, ज्यांच्या आवाजाविना कुठली पण टुर्नामेंट होणं फार अवघड असतं. प्रत्येकाला चिंता पडते जेव्हा योगी सर नसतात, परंतु ज्यांना योगी सर तारीख देतात, टायमिंग देतात, त्यांना लगेच कॉन्फिडन्स येतो की आपली स्पर्धा यशस्वी होणार. असे यशस्वी स्पर्धा करणारे आमचे परम मित्र, ज्यांनी मला सुद्धा या परिसरामध्ये नावलौकिकाला फार मोठं पाठबळ दिलं, असे माझे परम मित्र, माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले कॉमेंटेटर आणि मला
सोबत घेऊन चालणारे वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर योगेश पाटील सर, मॅन फ्रॉम कुकसे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा संजय स्मृती चषक सावध 20-25 आणि आनंद घ्या ह्या चालू असलेल्या इनिंगचा. धावांचा पाठलाग होईल 32. धन्यवाद. या योगेश सर. धन्यवाद मनोज खारवे सर. पाहू शकाल पहिला चेंडू मात्र फुलटॉसने मात्र इथे हाताळला आणि त्याच मध्ये पाहतो की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र इथून निघून गेला. काही प्रमुख खेळाडू आपण पाहतोय की गावदेवी वालची संघामध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. रोहित तेलीवरे सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आय थिंक विनोद खुलात सुद्धा मात्र इथे उपस्थित नाहीये. कारण पाहतोय की ज्या आदिवासी समाजाच्या स्पर्धा डीडी मैदानावरती सुरू आहेत त्या स्पर्धेसाठी मात्र ते तिथे निघून गेले आणि त्याचबरोबर पाहतोय त्यांची उणीव मात्र या संघामध्ये या सामन्यामध्ये वालची संघाला मात्र जाणवेल का. फटका हवेत केला, फक्त चीप केला आणि शॉट इष्टा कव्हरला कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. पहिल्या विकेटचा पत्ता आणि पहिला धक्का लागेल टीम स्वामी समर्थ सोनाली संघाला. निघून गेला आणि या पॉशिकल न्यू बॅटर मिस्टर महेश पाटील आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. एका धाबेवरती एक विकेट सध्या पाहतो की गमावली स्वामी समर्थ सोनाली संघानं आणि ती सफलता प्राप्त केली करून दिली गोलंदाज प्रजेशनं. बाकीला जाऊन पाहू शकाल जागेवरतीच मात्र ते हायमट केलाय. ती इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु महेशच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो लगेचच जय हनुमान इताडे संघाच्या विरोधात खेळणार आहे प्री क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. त्याची प्रॅक्टिस सध्या सुरू आहे करण पाटीलच्या वतीनं. पाहू शकाल चांगला क्रिकेटर त्यांच्या वतीनं आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलाय. परंतु या सामन्यामध्ये चांगल्या क्रिकेटची अपेक्षा करतायत आमची लाडके प्रेक्षक. ओ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये पाहू शकाल ओहो कटर होता. पडल्यानंतर जसा एखादा सर्प वळण घेतोय तशा चेंडूने मात्र त्या ठिकाणी वळण घेतला आणि अगदी बाहेरच्या दिशेने निघून गेला. जबरदस्त या ठिकाणी व्हेरिएशन पाहतोय आपण गोलंदाज प्रजेशच्या या स्पेलमध्ये. हजीर तो वजीर आपण नेहमीच म्हणतोय आणि जे तुमच्याकडे खेळाडू आहेत तर त्यांच्यावरती तुम्हाला आता मात्र इथून अपेक्षा ठेवाव्या लागतील. अजून एक चांगला चेंडू इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होतो आणि तेच पंचांनी पाहिलं आणि ही अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळली. लेगबायच्या स्वरूपात एक धाव कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. म्हणजे स्ट्राईक सर रोटेट होणार नाहीये. म्हणजे लेफ्टी बॅटरच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. पहा मी सुरुवातीपासून अनाउन्समेंट केलंय चेंडू बॅटला जर लागला असेल तरच स्ट्राईक रेट रोटेट होणार. बाईस किंवा लेगबायच्या स्वरूपात जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर तुम्ही या स्ट्राईक रोटेट करू शकणार नाहीये. एक गडी बाद 3 धावा. लक्ष पाहिलं तर 32 धावांचा आहे. 32 धावांचा आणि पाठलाग सुरू आपण पाहतोय स्वामी समर्थ सोनाली संघाच्या वतीनं. अजून एक चांगला कटर जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. आज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर डबल विकेट्स मिळाली ते मात्र आपण विनोद खुलाच्या वतीने पाहिलं आणि
त्याची अनुपस्थिती आहे या सामन्यामध्ये, परंतु त्याची उणीव मात्र पहिल्या ओव्हरमध्ये भासून दिली नाहीये गोलंदाज प्रजेचा आपण विचार केला तर. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. आणि त्या मात्र समीकरण पाहू शकाल, 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. असं वाटतं की हा सामना सुद्धा अगदी क्लोज एन्काउंटर होणार आहे. ज्या अनुषंगाने मात्र सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज नितीन चौधरीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, परंतु हा एक प्लस पॉईंट असेल की जे पुढील 2 षटकं आहेत त्या षटकांमध्ये आय थिंक फलंदाज कदाचित अटॅक करू शकतात. महेश पाटीलकडे जी ताकद आहे, आज ताकदीनुसार त्याला मात्र खेळ करावा लागेल. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या बॅटमधून आपण मोठमोठे फटके निघताना पाहिलेले आहेत आणि मोठ्या फटक्यांवरती तो जास्तीत जास्त डील करत असतो. हो, फुलर लेंथ जबरदस्त चेंडूची फेकी आणि चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय. कारण शेवटच्या मोमेंटला पहा, अगदी छोट्या बॅकलिपनं मात्र चेंडूला फक्त दिशा दाखवली. या मिडॉनचा क्षेत्ररक्षक पाहिलं तर अगदी वाईट क्षेत्रामध्ये निघून गेला. आय थिंक विलास होता त्या ठिकाणी आणि चांगलं राकेश होता. राकेशच्या इथे वाटतं की मिडॉप असेल, मिडॉन असेल, हे 2 जे क्षेत्र आहेत मात्र त्याचे अगदी आवडते क्षेत्र असे वाटतात मला. कारण आज दिवसभर त्यांनी त्याच क्षेत्रामध्ये फिल्डिंग केली आहे आणि मात्र चांगली कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. हो, पुन्हा पाहू शकाल अगदी फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. साचपडतोय फलंदाज नागेशचा आपण विचार केला तर. ज्या नागेशने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक चांगला झेल आज पकडला, पंचांच्या माध्यमातून बाईचा इशारा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सिंगल वरती सध्या आपण पाहतो की या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र या ठिकाणी सजवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत चालला. पुन्हा पाहू शकाल मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली फोसला होता, परंतु त्याच्याकडून झेल ड्रॉप आणि त्यानंतर पहा दुसऱ्या एंडला सुद्धा मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता रनआउटच्या स्वरूपात. ती सुद्धा मात्र त्या ठिकाणी संधी मात्र गमावली. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु कुठेतरी महेश पाटीलला जीवनदान देणं म्हणजे आय थिंक असं वाटतं की कदाचित जीवनदान महागात पडू शकेल जबदेवी वालचिन संघाला. ओव्हर पिच सरळ बॅट लॉफ केला अगदी कॉपी बुक स्टाईल न लावून कार्पेट अगदी चेंडू चालला जमिनीला आग लावत दुहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी, परंतु प्रयत्न मात्र हा असफल राहिला. कारण फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झालाय नागेश. आठला 2 सध्या आपण पाहत आहोत धावसंख्या सुराळ संघाच्या वतीनं. नवीन फलंदाज सूरज आलाय 4थ्या क्रमांकावरती. बदलाव इथे मात्र करावं लागेल आपल्या खेळीमध्ये, आपल्या सोचमध्ये, तुमच्या प्लॅनिंग मध्ये. तर अशा प्रमाणे तुम्ही जर विकेट्स मात्र इथे गमावत राहिले तर आय थिंक गोलंदाजा कॉन्फिडन्स अजून मात्र इथे वाढेल. आज त्याच लेंथ वरती सर्व चेंडू मात्र इथे नितीनने हाताळले आणि इथे मात्र पहा चांगला चेंडू होता. त्याच्यानंतर मात्र एस्टनवरती निशाणा साध्य करण्याचा प्रयत्न केला आणि एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव आहे का सर? यस, एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव इथे मात्र या ठिकाणी अतिरिक्त खर्च केली, कारण इथून तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. परंतु कुठेतरी नितीन कडून तो प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये एक धाव तिने मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल वरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. अचूक टप्प्यावरती कामगिरी सध्या आपण पाहतोय. जशी स्पर्धा मित्रांनो संपन्न होईल उद्या लगेच आपण 1 तारखेपासून बालगोपाळ सोनाले पाडा संघाची सुद्धा मात्र स्पर्धा अनुभवणार आहोत. ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाले त्या ठिकाणी ती स्पर्धा असेल 3 दिवसांची. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद एकूण
2 गडी बाद 10 धावा झालेल्या आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रजेशनं. परंतु या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 7 धावा खर्च केल्या नितीननं. म्हणजे येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आणि त्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण इथून विचार केला तर 22 धावांची गरज. विषय सुरू होता की या ठिकाणी स्पर्धा आता मात्र भरपूर येत आहेत आणि त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला गावदेवी बालचिन संघाची सुद्धा मात्र एक मोठी ट्रॉफी चषक पाहायला मिळेल. दिनांक 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान पाहू शकाल सावतगावचे समाजसेवक सन्माननीय शनिवारजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज सागर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला लेफ्ट आर्मर आहे, चांगलं व्हेरिएशन तो नेहमीच करत असतो. आणि इथे मात्र पहा चेंडू पडला, त्याच्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेला. आणि या शैलीनं अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांना सागरणं याच असोसिएशनमध्ये नव्हे तर मात्र जेव्हा जेव्हा हा संघ इतर स्पर्धांमध्ये सुद्धा खेळतोय तिथे सुद्धा मात्र या गोलंदाजाची एक वेगळीच ओळख त्याने स्वतःची निर्माण केलेली आहे. जबरदस्त सुरुवात डॉट चेंडून करतोय. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय जरूर, परंतु हवेत केला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहेत. नितीन चौधरी कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. विकेटचा पतन आणि फलंदाज बाद झालाय मिस्टर सूरज. एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. काऊ कॉर्नर त्या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न सूरजने केला आणि तिथे मात्र नितीन चौधरीने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. चांगली कॅच तिथे मात्र पाहायला मिळाली. अजून एक विकेटचं पतन होताना पाहिलं. तिसरा धक्का लागला टीम स्वामी समर्थ सोनाली संघाला. नवीन फलंदाज पाहू शकेल 5व्या क्रमांकावरती आलाय भावेश. या संघामध्ये तुम्हाला भावेश हरड नावाचा सुद्धा एक खेळाडू पाहायला मिळायचा पूर्वीच्या खेळामध्ये, परंतु काही नियमावली आली त्याच्यानंतर मात्र भावेच्या खेळीवरती पूर्णपणे त्या ठिकाणी थोडासा परिणाम झाला. पंचाचा वाईटचा इशारा इथे आलाय. अतिरिक्त धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, कारण चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने निघून गेला. अतिरिक्त धाव तिथे आपण पाहतोय. वेट अँड पुश थोडीशी चेंडू येण्याची तिथे मात्र वाट पाहिली आणि शेवटच्या चेंडूला मात्र पाहू शकत छोट्या बाकलीने मात्र त्या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दाखवली. तर सिंगल डबल जर इथे येत राहिले तर मात्र जो लक्ष्य आहे तो मात्र इथून अजूनही मात्र दूर जाऊ शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला अधूनमधून एका दुसरा मोठा फटका सुद्धा मात्र खेळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि ती क्षमता महेश पाटीलकडे आहे. एक डझन आकड्यावरती जो आपण आकडा पाहतोय तेवढ्या धाबा आता मात्र धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 12. अजून विजयासाठी 20 धाबींची गरज. ओ लिडिंग एज चेंडू हवे स्वतः गोलंदाज सागर चालला. चेंडू खाली कॉट अँड बोल्ड. मोठी विकेट्स प्राप्त केली. स्विंग अँड मिस जेजिंग तिथे मात्र आपण पाहिलं फलंदाजाकडून आणि त्याच अनुषंगानं झेलबादच्या स्वरूपात त्या ठिकाणी बादून माघारी परततोय. नाक्यावरती गर्दी फार संख्येने असते. जेव्हा पावा तेव्हा तिकडे मात्र ट्रॅफिक आणि आता मात्र संघ मात्र ट्रॅफिक मध्ये जाम झाला असंच म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतोय सागरच्या वतीनं. न्यू बॅटर पाहू शकेल विजय याला नावातच जय आहे, बी आहे, परंतु आता मात्र ते आपल्या संघाला तो मात्र या ठिकाणी एखादी इनिंग इथे मात्र त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल की हो अजून एक चांगला चेंडू.
सुटल्याप्रमाणे मात्र त्या ठिकाणी सागरला उत्तर देता आलं नाहीये. एवढी देखणी कामगिरी त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. आणि त्याचवेळी पाहतो की तिसरा षटकाचा खेळ सुद्धा आपण जर पाहिलं तर कुठेतरी गावते वालसिंग संघाच्या बाजूनच आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 18 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी वालसिंगकरांनी टाकलेले आहेत आणि त्यामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 4 आणि येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता इथून आपण विचार केला तर 20 धाव्यांची गरज. सामना कुठे होता आणि सामना आला कुठे. 24 चेंडूमध्ये फक्त 32 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा होता. परंतु मित्रांनो या स्पर्धेमध्ये धावांचा पाठलाग करणं एवढं सोपं नाहीये. कारण तुम्ही पाहिलं असेल 3 दिवसांपासून या स्पर्धेचा खेळ ज्या ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली, ज्या ज्या संघाने टार्गेट उभारला 30+ पुढे त्या संघाने त्या धावांचा मात्र योग्य रीतीने मात्र जास्त वेळा मात्र त्या ठिकाणी संरक्षण केलंय. आणि ती स्थिती सध्या आपण पाहतोय या चालू सामन्याची. नवीन गोलंदाज स्वतः संगणक येत आहेत 4थ्या षटकासाठी. सुजल 20 धावांची गरज. त्या 20 धावांचं संरक्षण मात्र इथून तो करणार का. जो संघ जिंकेल तो जानवर इताडे संघाच्या विरोधात लगेचच खेळणार आहे. आजच्या दिवसातील तो सेकंड लास्ट मॅच असेल. वेगवान चेंडू बॅटची कडा आणि चेंडू चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये. पूर्ण इनिंगचा विचार आपण केला तर एकही चौकार आला नाहीये. एकही षटकार सुद्धा मात्र सोनाली संघाच्या इनिंग मध्ये मात्र आपल्याला पाहायला आपल्याला नाहीये. आज आपण जय जोटिंग धरून संघाची ती इनिंग पाहिली. त्यांच्या इनिंग मध्ये सुद्धा मात्र एकही मोठा फटका आला नव्हता. यॉर्कर होता. खोदू काढण्याचा प्रयत्न जागेवरूनच मात्र त्या ठिकाणी पाहतोय. आज फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, गोलंदाजी डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट थोडंसं मात्र ढासाला होता. परंतु सन्मानजनक धावसंख्येपर्यंत वालसिंग संघाने मात्र त्या ठिकाणी मजल मारली. आणि त्याचप्रमाणे आता विलासच्या चेहऱ्यावरती थोडीशी आपल्याला गोड स्माइल सुद्धा पाहायला मिळते. वाईट यॉर्कर्स, परंतु एवढा वाईट की लाईनच्या अगदी बाहेर मात्र चेंडू डिपॉझिट त्याने केला. आणि त्याचवेळी पाहतोय की पंचांकडून त्याला दंडित केलं गेलं. जसे आपण शिक्षण घेत असताना शिक्षक आपल्याला कधी कधी दंडित करायचे. जर आपण गृहपाठ किंवा वर्गपाठ जर कंप्लीट केला नाही तर मात्र शिक्षक आपल्याला नेहमीच दंडित करायचे. आणि तोच निर्णय पंचाच्या वतीने पाहायला आपल्याला फुल टॉस टर्न केला. अगदी ऑन साईडला मिडविकेटला मात्र चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि सरळ चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी नशिबाच्या 4 धाबा टीम स्वामी समर्थ सोनाली संघासाठी. पिकअप शॉट आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी येतोय षटकार. पंचवीस धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. आणि आता एका चेंडूवरती विजयासाठी 7 धाबींची गरज. सामना संपला नाहीये. इथे जर अजूनही एखादा जर अनलिगल चेंडू आला तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूवरती जाऊ शकतोय. 25 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. ती चूक आता मात्र इथे गोलंदाज सुजल करणार का. एखादा स्वेअर चेंडू, एखादा अतिरिक्त चेंडू मात्र या ठिकाणी आला तर मात्र मॅच मध्ये अजूनही चुरस वाढू शकेल. राऊंड द विकेटने मारा करतोय. फुलटॉस आहे आणि पंचाचा बीमर, नो बॉलचा इशारा. मॅचला खलाटणी. ओ माय गॉड. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र मिळाल्या. एकूण धावा झाल्या 27. आणि आता शेवटच्या चेंडूवरती 5 धाब्यांची गरज. हा बीमर चेंडू आहे की संघाला बीमार करणारा चेंडू आहे. फक्त या ठिकाणी सुजलला एक लिगल चेंडू टाकायचा होता, त्याने टाकला अनलिगल. बीमर स्ट्राईकला असेल. आता मात्र फलंदाज विजय त्याच्या बॅटमधून येणार का या ठिकाणी गोल्डन षटकार. जबरदस्त मॅच शेवटच्या चेंडूवरती पोहोचली गेली. आता ओव्हर द विकेट आलाय, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती गावदेवी स्पोर्ट वालसी संघानं
विजय संपादित केलाय. थोडेफार का होईना विल्लाचे हृदयाचे ठोके वाढले होते. काय सुटकेचा श्वास त्याने सुद्धा सोडला आणि स्वामी समर्थ सोनाळे संघाचा प्रवास या स्पर्धेतून मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. सो हार्ड लक स्वामी समर्थ सोनाळे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण लगेचच सामनावीर पुरस्कार आणि लगेचच नाणेफेकी सुद्धा करणार आहोत. गावदेवी वालचिंद विपक्ष जय हनुमान इताडे अशी लढत तुम्हाला मित्रांनो पुढील पाहायला मिळेल.